सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नांदुरा बुद्रुक स्मशानभूमी जागेच्या मोजणीवेळी शासकीय कामात अडथळा, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या जागेची मोजणी सुरू असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 4 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोजणीनंतर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे, ज्यामुळे अंत्यविधी काही काळासाठी थांबवावा लागला। मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या जागेच्या हद्दीवरून काही दिवसापासून वाद सुरू होता। यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसापूर्वी महसूल विभागामार्फत जागेची अधिकृत मोजणी करण्यात आली। मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा निश्चित करून ती 21 जुलै रोजी JCBच्या सहाय्याने समतल करण्याचे काम सुरू करण्यात आलं। यावेळी 4 व्यक्तींनी घटनास्थळी येऊन JCB समोर उभे राहत काम थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अंत्यविधीसाठीच्या कामात अडथळा निर्माण केला। यामुळे काही काळ स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं आणि अंत्यसंस्कार तात्पुरते थांबवावे लागले। या प्रकारानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी 23 जुलै रोजी विशाल बाबूराव केंचे व 41 मंडळ अधिकारी शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पंढरीनाथ मध्ये, प्रकाश भागवत नागमोडे, रामचंद्र संभाजी बडीगिरे, गोपाळ विश्वनाथ बडीगिरे सर्व राहणार नांदुरा बुद्रुक या 4 व्यक्तींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक BD भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चिमंदरे करीत आहेत। महानकर न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर। नांदुरा बुद्रुक येथे एका अतिशय गरीब कुटुंबातील महिला पार्वतीबाई हाळे हिचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस सदर समाजातील लोकांनी अंत्यविधीसाठी जेव्हा स्मशानभूमीसाठी गेले तर त्या ठिकाणी गेले असता काही समाजातील इतर समाजातील लोकांनी ही स्मशानभूमी ही आमची आहे आणि या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करू देणार नाही म्हणून विरोध केला। तर त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वतः गावामध्ये जाऊन त्या स्मशानभूमीमध्ये जे काही त्या महिलेचा दफनविधी आहे तो करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं, त्यानंतर देखील त्यांचा विरोध कायम होता। मग त्यावर तोडगा म्हणून आम्ही शासकीय जागा जी लगत होती त्या स्मशानभूमीच्या बाजूला तर त्या ठिकाणी सदर महिलेचा अंत्यविधी करावा असं त्यांना सांगितलं। त्यानंतर सुद्धा जेव्हा त्या समाजातील लोकांनी विरोध केला तेव्हा प्रशासनाला तिथे विभागाच्या सहकार्याने आम्ही त्या लोकांवर कारवाई केली। त्या लोकांवर कारवाई केल्यानंतरच त्या ठिकाणी अंत्यविधी हा शांततेमध्ये पार पडला। तर या प्रकरणामध्ये मला आमच्या तालुक्याचे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अरविंद रायबोले सर यांचे तसेच पोलीस निरीक्षक भुसनूर साहेब यांचे देखील सहकार्य मिळालं आणि या प्रकरणामध्ये आम्हाला चंद्रकांत मध्ये, त्यानंतर रामचंद्र बडगिरे आणि इतर दोघांवरती गुन्हा दाखल करावा लागला।